नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला आज आपण मस्त अशी टिफिनसाठी झटकीपट होणारी भेंडी बनवणार आहोत। अतिशय सुंदर अशी लागते। अशा प्रकारे तुम्ही करून बघा। तर इथे मी भेंडी घेतलेली आहे, पावशर स्वच्छ धुवून तिला कोरडी करून घेतलेली आहे। आता आपण कट करून घेऊया सर्व भेंडी। तर चला इथे आपली कट करून झालेली आहे सर्व भेंडी। आता याला साईडला ठेवून घेऊया। इथे मी घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। कढईमध्ये तेल टाकून घेते, त्यात घालूया आपण मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला। त्यात आपण घालून घेऊया जिरं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। त्यात घालूया आपण हिरवी मिरची आणि लगेच कांदा, दोन्ही पण सोबतच घालून घ्यायचं आहे, म्हणजे छान तळलं जातं एक सोबत। चला त्यात घालूया आपण ठेचून घेतलेला लसूण, याला पण चांगलं आपण तळून घ्यायचं आहे। त्यात घालूया हळद थोडीशी आणि लगेच आपल्याला त्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे। तर चला याला मिक्स करून घेऊया आपण। अतिशय सुंदर अशी लागते ही भेंडी आणि अजिबात वेळ लागत नाही, चिकट अजिबात होत नाही। मीठ घालून घेऊया वरनं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरनं। याला झाकून ठेवायचं नाही आपल्याला, मंद आचेवर छान अशी मऊ होऊ द्यायची आहे भेंडी। वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, परत याला मिक्स करून घेऊया। बघा अजिबात चिकट झालेली नाही आहे, अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे भेंडी आपली। काही जणींची भेंडी चिकट होते, तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी करून बघा। अतिशय सुंदर अशी टिफिनला देण्यासाठी झटकीपट होणारी भेंडी आहे ही। तर नक्की ट्राय करा रेसिपी। धन्यवाद। मैं